नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क, ज्यालाच आपण महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिस मेन एक्झाम ग्रुप सी चा जो सिलेबस आहे नवीन, तो संपूर्ण नवीन सिलेबस समजून घेणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला आता जी एक्झाम येणार आहे क्लरिकलची, त्यामध्ये कट ऑफ खूप कमी लागला आहे, पण सिलेबस समजून घेतल्याशिवाय आपण त्याचं पूर्ण प्लॅनिंग बनवू शकत नाही, तर ते समजून घेणार आहे. तर सर्वांना माहित आहे 2 पेपर होणार आहे, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी आणि इंग्लिशचा, जो की 50 प्रश्न संख्या राहणार आहे, 200 गुणांसाठी असणार आहे. आणि जो सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे, तो 100 प्रश्न राहणार आहे 200 गुणांसाठी. आणि याचा पदवी 12वी लेवलचा पदवी दर्जा आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे दोन्ही पेपर जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्येच तुमचे होणार आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहे याच्या सिलेबसकडे. बघा, सिलेबस सर्वांनी नोट डाऊन करून घेणे अत्यंत गरजेचं आहे, कारण की सिलेबसवरच सर्व खेळ आहे. तर पहिली इथं प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% म्हणजे एका 4 एवढे गुण तुमचे वजावणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आणि अपूर्णांकातच तुमचा रिझल्ट राहील, हे त्यांनी सर्व मेन्शन केलेलं आहे. आणि नकारात्मक गुणाची पद्धत जी आहे ते लागू राहणार नाही, एखादा प्रश्न जर चुकला असेल तर, हे तिथं क्लिअर केलेलं आहे. आता सिलेबसमध्ये बघा काय काय केलेलं आहे त्यांनी. तर जो मराठीचा सिलेबस आहे तो व्यवस्थित समजून घ्या. तर मराठी इंग्रजी या विषयातील खालील घटक समाविष्ट असेल. तर मराठीमध्ये बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण म्हणजे इथं व्याकरण आलेलं आहे, म्हणी व वाक्यप्रचार, याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्न, हे असणार आहे 50 मार्कामध्ये. आणि इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडम अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला पॅसेज असणार आहे. तर बघा, इथं सर्वसाधारण शब्दसंग्रह म्हणजे तुम्ही मराठीतलं समानार्थी, विरुद्धार्थी हे खूप चांगल्या प्रकारे जर करून ठेवलं आत्ताच, तर पुढचं तुमचं फ्युचर चांगलं जाणार. व्यवस्थित प्लॅनिंग करून हे सर्व सर्व आतापर्यंत जेवढं व्याकरण तर तुम्हाला आहेच, पण तुम्हाला याच्यात मार्क मिळाले पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार हे वेगळ्या प्रकारे विचारले जाते. तर त्याची हाय लेवल जे मेन्सचा मुख्य परीक्षेमध्ये जेवढे पेपर झालेले आहे, जे आपण घेणारच आहे इथे, त्याचे पूर्ण सखोल अनालिसिस करावं लागणार आहे. तेव्हाच तुमचा हा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. त्यानंतर बघा, जो जीएसचा सिलेबस आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये मोठा बदल झालेला आहे. त्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता व आकलन यावर प्रश्न असणार आहे. उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो, हे आपल्यासाठी प्रश्न असणार आहे, म्हणजे रिझनिंगचा पार्ट असणार आहे. चालू घडामोडीचा सेकंड सेक्शन असणार आहे, जगातील तसेच महाराष्ट्रातील व भारतातील सर्व तुम्हाला करंट अफेअर करावं लागणार आहे. अंकगणित व सांख्यिकी पण यामध्ये टाकण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला मॅथ रिझनिंग पण करावं लागेल. माहितीचा अधिकार अधिनियम 2005, ठीक आहे, ऍज अपडेटेड, व महाराष्ट्रातील लोकसेवा हक्क अधिनियम 2015, हा तुम्हाला इथं सिलेबसमध्ये टाकणार आहे. तर हा अपडेटेड म्हणजे नवीन जो आता सध्या आलेला आहे तो सर्व बघावा लागेल. त्यानंतर बघा, भारतीय संघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. इथं बघा, इत्यादी म्हटलं म्हणजे आणखी काही विचारू शकते, आणि तिथं डिटेलमध्ये दिलं आहे त्यांनी. हा डिटेल तुम्ही लिहून काढा 2 वेळा. घटना कशी तयार झाली, आणि घटना प्रस्ताविकेमागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्वाची कलमे स्लॅश ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निर्धम्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वातंत्र्य न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विधी समित्या इत्यादी. म्हणजे पॉलिटिक्स संपूर्ण तुम्हाला करायचं. आणि जे नवीन याच्यात पार्ट आलेले जे प्रिलिमला नसतात ते सखोल अभ्यासायची आहे. एकूण एक टॉपिकवर आपल्याला कमीत कमी प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 100 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. इथे तुम्हाला प्रश्न जेवढे तेवढे सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुमचे ते प्रश्नाच्या स्वरूपात टॉपिक कव्हर झाले पाहिजे, जे आपण आता घेऊनच येणार आहे. त्यानंतर बघा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोलमध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक, त्यानंतर विभाग, हवामानशास्त्र, क्लायमेट, पर्जन्य व तापमान, पर्जन्यातील विभागावरील बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतरण, त्यानंतर व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. तर हे सर्व सर्व नोट डाऊन करून घ्या. एकूण एक टॉपिक तुमचा पाठ असला पाहिजे, त्याच्यावर आलेले सर्व प्रश्न सखोल असले पाहिजे. त्यानंतर पर्यावरण बघा, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण आणि विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनातील कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी. तर पर्यावरण, इन्व्हायरमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर हे टॉपिक. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, हा टॉपिक त्यांनी आता ज्यात टाकलेला आहे बघा, भौतिकशास्त्र,
केमिस्ट्री, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, झूलॉजी आणि वनस्पतीशास्त्र, बॉटनी. तर हे प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. इथं तुम्हाला आता चांगल्या प्रकारे त्याला याच्यातले मार्क नाही गेले पाहिजे, कारण की बऱ्याच जणांना हा टॉपिक कठीण जातो. त्यानंतर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला GIS म्हणतो अँड इट्स अप्लिकेशन, हे सर्व माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा 7वा पॉईंट होतो. हा सर्व तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि जो शेवटचा पार्ट आहे 8वा पॉईंट, तो आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थव्यवस्था. त्यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था दिली आहे. समग्रलक्ष्मी अर्थव्यवस्थामध्ये वृद्धी आणि विकास है ना. त्यानंतर सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्रानंतर पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर अर्थव्यवस्थेमध्ये एवढेच टॉपिक दिलेले आहे. हे प्रॉपर करून जा. याच्यावर एकूण एक टॉपिकवर 200 300 प्रश्न सॉल्व्ह करा. तुमचा आरामात रिझल्ट येईल. तर अशा प्रकारे हे सर्व सिलेबस होता क्लर्क टायपिंगचा, मराठी आणि इंग्लिशचा न्यू सिलेबस आहे हा 2023 साठीचा. तर सर्वांनी हा नोट डाऊन करा, पुन्हा एकदा पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.